नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? चला तर मग आज आपण एक अशी गावरान भाजी बनवूया। ही आहेत भोपळ्याची पानं। ह्याची आपण ही देठं काढायची आहेत आणि मोठी मोठी जी शिरा दिसत आहे ते पण आपल्याला काढून घ्यायचं आहे। आणि इथे मी एक वाटी डाळ भिजत ठेवलेली आहे। एक 15 मिनिटं आधी तुम्ही हे डाळ स्वच्छ धुवून भिजत ठेवा। आणि आता आपण याच्यात शेपू टाकणार आहोत। मी ते फ्रेश एक जुडी शेपू घेतलेली आहे, छोटी जुडी आहे। हे आपण पानं स्वच्छ धुवून बारीक कापून घेतलेलं आहे। आता इथे एका कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चम्मच तेल टाकायचं आहे। तेल तापलं की आपल्याला ह्यात टाकायची आहे मोहरी। 1 चमचा मोहरी टाकायची आहे। मोहरी तडतडली की आपण इथे टाकणार आहोत जिरं। जिरं छान असं लालसर झालं की आपण ह्यात टाकायची आहे हिरवी मिरची। हिरवी मिरची थोडीशी अशी लाल झाली की आपण ह्यात टाकायचं आहे बारीक वाटलेलं लसूण। इथे थोडं लसूण तुम्ही जास्तीचं घ्या, छान भाजी लागते। आणि इथे 2 मोठे कांदे आपण असे बारीक कापून इथे टाकलेले आहेत। हे छान असं तेलावरती मस्त परतून घेऊया। ही खूपच छान अशी भाकरीसोबत वगैरे भाजी एकदम छान लागते। आणि तुम्ही इथे आपण आता इथे टाकणार आहोत तिखट, हळद। अशा प्रकारे आवडीनुसार तुम्ही इथे तिखट टाकायचं आहे। आणि हे आहे आपण भिजत ठेवलेलं तुरीची डाळ, हे आता टाकलेलं आहे आपण। हिरवी मिरची आपण टाकलेलीच आहे, त्यानुसार तुम्ही इथे तिखट कमी जास्त टाकू शकता। आणि आता आपण ह्यात टाकणार आहोत आपली पालेभाजी, म्हणजेच दुधीची पानं, भोपळ्याची पानं आहेत। ही धुवून स्वच्छ आपण कापून घेतलेली आहे। आणि हे आहे शेपू। शेपू पण स्वच्छ धुवून आपण हे कापून घेतलेलं आहे। हे पण आपण इथे टाकणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता किती छान अशी हिरवीगार ही भाजी दिसत आहे। आता याला आपण मस्त असं मिक्स करून घेऊया। इथे चवीपुरतं आपण आधी मीठ टाकायचं आहे। आणि मग आता आपल्याला ह्याला छान एक वाफ येईपर्यंत आपल्याला झाकण लावून हे वाफून घ्यायचं आहे। मंद आचेवरती तुम्ही हे छान असं भाजी शिजवून घ्या। ही भाकरीसोबत, चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता। खूपच मस्त, खूपच छान ही भाजी खायला लागते। नक्की एकदा करून बघा मंडळी। आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा। असे छान छान पदार्थांची रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। आणि असेच तुमचे प्रतिसाद असू द्या। असेच छान छान नेहमी खात राहा, हसत राहा, नेहमी आनंदी राहा। धन्यवाद। हे बघा किती मस्त दिसत आहे, तुम्ही बघू शकता इथे। भाकरीसोबत तर खूपच भन्नाट ही भाजी लागते। नक्की करून बघा आणि कमेंट्समध्ये कळवा। अशा प्रकारे तुम्ही करू शकता। बाय बाय, टेक केअर।